नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 2 ऑगस्ट 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गात किती घट झाली आहे, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये किती कपात करण्यात आली आहे, तसेच बंडगाडून वीरचा विसर्ग कितीपर्यंत खाली आलेला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.740 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 116.17 TMC, उपयुक्त पाणीसाठा हा 52.51 TMC आणि टक्केवारी बघितली तर 98.01% उजनी धरण आहे. तर दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होते. काल सकाळी 17,419 असणारा विसर्ग आज सकाळी तो 11,719, म्हणजे जवळपास 6-7 हजाराने विसर्ग कमी झालेला आहे. आणि बंडगाडचा विसर्ग ही काल 12,000च्या आसपास होता, तो आता 9,000च्या आत आलेला आहे. आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये जे सोडण्यात येणारा विसर्ग आहे तोही कमालीचा घटला आहे, कारण पावसानं सगळीकडे विश्रांती घेतलेली आहे. बऱ्या ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळं त्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया मंदावली आहे. सध्याला वीरमधून नीरा नदीमध्ये 4,376 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. आणि नदीमध्ये बघितलं, भीमा नदीत उजनी धरणातून काल सकाळी 20,000 क्युसेक असणारा विसर्ग रात्री 7 वाजता तो 15,000 करण्यात आला आणि रात्री परत 1 वाजता तो 10,000 करण्यात आला. म्हणजेच उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला 10,000 डायरेक्ट नदीत आणि 1,600 क्युसेक्स पॉवर हाऊस असा 11,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि कालव्यातून 200 क्युसेकनं पाणी वाढवलेलं आहे. आधी 1100 होतं ते 1,300 क्युसेक करण्यात आलं आहे. सिनामाडा उपसा सिंचन असेल, बोगदा असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, त्या योजनेतले जे पाणी होतं ते कायम आहे तेवढं चालू आहे. सध्याला भीमा खोऱ्यातील असणारे जे 19 धरणं आहेत त्या धरणातून गेल्या 4-5 दिवसापूर्वी 70 ते 80 हजार क्युसेकचा विसर्ग येत होता, तो सध्याला 17 ते 18 हजारावर आलेला आहे. 5 ते 6 धरणातून सध्याला पाणी सोडणं चालू आहे. आणि नीरा बेसिनमधल्या असलेल्या 5 धरणापैकी 4 धरणातून 9,004 क्युसेकचा विसर्ग 4 धरणातून वीर धरणाच्या दिशेनं सोडला जातोय. परंतु वीरमधून सोडण्यात येणारं पाणी कमी केल्यामुळं नीरा आणि भीमा नदीची पाणी पातळी पूर ओसरला आहे, पाणी पातळी घटलेली आहे. पर्यायानेच नीरा नरसिंगपूरतून पुढं असणारी भीमा नदीत ही पाणी पातळी पूर्णपणे घसरलेली आहे, घटलेली आहे. पूर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.